थांब थांब असताना अजिबात नमस्कार मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या गावी. हो, परत एकदा त्याच गावाला, तिथेच आणि त्या शेतामध्ये तुम्हाला घेऊन जाणार आहे. शहराच्या गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याचा आनंद काही वेगळाच असतो. तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता शेतातील निसर्गरम्य दृश्य, झाडावरून ताजे फणस, नारळ काढताना केलेली मजा, आजी म्हणजे माझी आजी सासू आणि संपूर्ण कुटुंबासोबत घालवलेले आनंदाचे क्षण. तुम्हाला गावाकडचं आयुष्य कसं वाटतं? कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि हा पूर्ण ब्लॉग माझ्यासोबत बघा आणि नक्की मला कळवा की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. तर बघू शकता आम्ही अशा प्रकारे म्हणजे आम्ही गेलो होतो मदर्स डे सेलिब्रेशन करण्यासाठी. तर आमची शेतातील धमाल आणि नारळ काढतानाची मजा, असा सगळा कौटुंबिक मसाला हा एक ब्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर मदर्स डे होता. मदर्स डे मला सेलिब्रेट करायचा होता. मग आम्ही सर्वजण निघालो आमच्या गावाला. तर आजचा ब्लॉग खूपच खास आहे, कारण काही हटके पद्धतीने सेलिब्रेट केलेलं आहे. शहराच्या धावपळीतून वेळ काढून आम्ही आलो आहे आमच्या शेतात, जिथे निसर्गाच्या सानिध्यात आम्ही हा दिवस साजरा केला आहे. तर बघा, मी स्टार्टिंगला जसं तुम्हाला दाखवलं, इथे नारळ तोडण्याची म्हणजे ऑलरेडी नारळ तुटलं होतं, फक्त ते फसल्यामुळं त्याला बाहेर काढण्याची तारांबळ कशी सुरू होते. तर आमचे हे त्याला काढण्याची खूप कोशिश करत होते, पण त्याच्यानं होतच नव्हतं. त्यांनी काठी घेतली, झाडावर चढता येत नव्हतं, पण कसं तरी त्यांनी ते खाली पाडण्याचा प्रयत्न केला. इथं मी तुम्हाला शेती दाखवते थोडीफार. इथं काही फोटोशूट वगैरे चालू आहे. इथे सगळे आमच्या महिला मंडळ थांबलेल्या आहेत. तर ही आमची चौथी पिढी आहे. तर त्यानुसार तुम्ही बघू शकता. आणि मग काही साहेबांनी घेतली लाठी घेतली आणि त्याच्यानंतर नारळ कसंबसं करता त्यांची एवढी कसरत झाली आणि फायनली ते खाली पडलं. तर तेवढ्यात माधवी धावत पळत जाऊन नारळ हातात घेऊन आले. तर अशा प्रकारचं हे एवढं भलं मोठं नारळ होतं, खूप छान होतं. आणि बघू शकता मी पण त्याच्यासोबत थोडासा छोटासा व्हिडिओ घेतला. तर तसंच मग आंबे तोडण्याची घाई चालू झाली. मग आमच्या जान्हवी मॅडमला त्यांच्या मामाने घेतले खांद्यावर. घाबरत होत्या, तोडायचं तर खूप घाई आम्हाला आंबा तोडायचा, पण घाबरत होते. नंतर त्यांनी म्हटलं, थांब मी तुला उचलतो. मग ते त्यांच्या मामाला उचलत होत्या. अशा प्रकारे ही मस्ती मजा चालू होतीच. संध्याकाळ पण झाली होती. खूप मस्त वातावरण दिसत होतं आणि परिवारासोबत घालवलेला प्रत्येक क्षण हा खूप आनंदाचा असतो, खूप छान असतो, व्हॅल्युएबल असतो आणि तो घालवण्यात आलाच पाहिजेत. कारण की आपण धावपळीच्या या जीवनामध्ये आपल्याला हा वेळ अनुभवायला नाही मिळत. त्याच्यामुळे परिवारासोबत जेवढा होईल तेवढा आपण वेळ घालवलाच पाहिजे आणि छान पण वाटतं. सगळे इकडं फळं लागलेली होती आणि लास्ट टाईम तुम्हाला दाखवलं होतं फणसाचं. तर बघा, इथे सुद्धा आमचे हे झाडावर चढले होते, कारण की एक भलं मोठं फणस इथं पिकलं होतं. त्याला तोडण्यासाठी तारांबळ सुरू झाली. मग नारळाची जशी झाली होती तसंच फणसाची चालू झाली. मग काय बसले तोडता मग फायनली ते कसंबसं करत त्यांनी इकडनं हात घालू दे, तिकडनं हात घालू दे, अशी कुऱ्हाड मारू दे, तशी कुऱ्हाड मारू दे. कारण की ते पूर्ण चिकट असतं, त्यातून ते चिकटपणा निघतो. त्याच्यामुळे पण खूप कसरत करावी लागते तोडताना. तर सासूबाईंनी त्यांच्याकडे मोठी बॅग दिली, पोतं म्हणतात त्याला, ते दिलं. ते त्याच्यामध्ये फसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असंबसं फसवलं आणि मग त्यांनी तोडायला सुरुवात केली की धडकन ते जमिनीवर आलं. होपफुली तिथं कोणीही नव्हतं. जोकपाट. पण तसंच करता त्यांनी धडाडकन खाली असं ते फणस तोडून खाली टाकलं. खूप मोठं होतं आणि फूल असं फुगलेलं होतं. खूप सुंदर असा सुगंध त्यातून येत होता. आणि तुम्हाला माहिती आहे, फणसाचे फणस जेव्हा पिकतं त्यातले गर खाण्यासाठी खूप उत्साह असतात. लहान मुलंच नाही, सगळेच असतात म्हणावं. तर अशा प्रकारे ते म्हणजे सुरू होतं आणि खूप भारी वाटत होतं. वातावरण खूप शांत होतं, खूप सुंदर होतं, मस्त वाटत होतं. आम्ही मदर्स डे सेलिब्रेट करण्यासाठी गेलो होतो, पण सगळ्यात आधी आम्ही हाच कार्यक्रम केला, झाडाची फळं तोडण्याचा. त्याच्यानंतर मग आम्ही केक कटिंग वगैरे करण्याचा प्रयत्न केला. चौथी पिढी आहे इथे. हो, माझ्या सासू, त्यांची मुलगी म्हणजे माझी नणंद आणि नणंदची मुलगी, अशी चौथी पिढी होती. तर बघू शकता फणस किती मोठा आहे. ते तोडलं होतं, खाली पडलं ते. बघू अशा प्रकारे हे फणस होतं, खूप मस्त होतं. आणि फायनली कसरत करून त्याला खाली उतरवण्यात आमचे हे सक्सेस झालेच होते. तर शेतात म्हटल्यावर ही मजा येतेच.
सिटीमध्ये जर म्हटलं तर ही मजा आपल्याला अनुभवायला नाही मिळत, झाडावर चढायला नाही मिळत. मोस्टली आता जर बघितलं तर जिकडे तिकडे सिटीमध्ये झाडं तोडल्या जात आहेत आणि त्याच्यामुळे उन्हाळ्याचा खूप त्राससुद्धा होतो आहे. कारण की उन्हाळाच आहे, तर झाडं नसल्यामुळे ऑब्व्हियसली बाहेर तसा आपल्याला आनंद नाही मिळत. मग काय, आमच्या जान्हवी मॅडमच्या अंगात पण शिरलं. म्हटली मला पण झाडावर चढायचंच आहे. कारण की मामानी जसं नारळ तोडलं तसं मला नारळ तोडायचं. तर ते त्यांची कसरत करत होत्या. तर त्यांना मग असं झाडावर सोडून दिलं आणि मग बसल्या रडत. म्हणत होत्या, "नाही मला उतरता येत नाही, उतरव मला, उतरव मला." मग आमची माधवी मॅडम पण बसल्यात, "त्याला मग घेते तुला." शेवटी मामानीच उतरवलं. मग काय, हिचं चाललंय, "हे मामा मी पण चढते, मी पण चढते." चढताना हिची मजा बघून घ्या. चढता येत नव्हतं तिला. कशी-बशी करत ती पण चढली आणि तिनं पण तिचा प्रयत्न केला. तिनं पण दाखवलं की मी पण करू शकते, पण दोघीकडनं जमलं नाही. शेवटी ते नारळ आम्ही तसंच ठेवलं आणि ठेवून दिलं आणि मग काय, ही नारळ फेकत होती. त्या नारळाला मारण्यासाठी ते मोठं नारळ जे आधी तोडलं होतं ते. तर तसंच जान्हवी मॅडमनी पण करण्याचा प्रयत्न केला. बघा ते नारळ कशा फेकतात, इकडनं फेकतात, तिकडनं उचलून घेऊन जातात, तिकडनं फेकतात, तिकडनं उचलून घेऊन जातात. त्यांना असं वाटत होतं की हे फेकत होते, पण ॲक्च्युली ते झाडाला मारत होते. पण कोण सांगणार ना, बाळ ते बाळच असतं. मग अशा प्रकारे ही मस्ती सुरूच होती आणि मग थकून सगळे बसले होते. नारळ फेकाफेकीचे कामं सुरू होते, भांडण सुरू होतं. तू फेकलं, मला फेकू दे वगैरे असं चालू होतं यांचं सर्वांचं. तर हेच अशीच मजा आम्ही केली. त्याच्यानंतर आम्ही केक कटिंग केली. मस्तपैकी केक अंजीरचा केक आणला होता. आम्ही बघू शकता खूप सुंदर असा टेस्टी होता, खूप छान होता आणि भारी पण वाटत होता. अशा प्रकारचे आम्ही फोटोशूट वगैरे सुद्धा केले. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे माय क्रिएटिव्हिटी युअर सजेशनला लाईक करा, कमेंट करा आणि फॉलो करायला विसरू नका. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.